नमस्कार मंडळी. भरपूर डिस्कशन नंतर आज एका रोड ट्रिपचा प्लॅन झाला आहे. बाईकनी जायचं की कारनी, याच्यासाठी पण भरपूर डिस्कशन झालं. पहिली रोड ट्रिप असल्यामुळे आणि मोठी रोड ट्रिप असल्यामुळे कारनी जाण्याचं आम्ही फायनल केलं. कर्नाटकमध्ये हम्पीसाठी आम्ही आता निघालेलो आहोत. सकाळी 4ला निघण्याचा प्लॅन होता, पण ते काही शक्य झालं नाही. नेहमीप्रमाणे 4:50 आम्ही निघालो आहे. आपण आता पुण्यावरनं निघतो आहे, तर आम्ही घेतो आहे PCMC टू सोलापूर हायवे. आपण सोलापूर हायवेच्या मार्गाने जाणार आहोत. सोलापूर हायवे नंतर आपण लागणार आहोत विजापूरला. विजापूरला जायसाठी आपल्याला एक राईट टर्न घ्यावा लागतो. सोलापूर हे सेंटर येतं पुणे आणि हम्पीच्या मध्ये. सोलापूर हे अराउंड 300 किलोमीटर आहे पुण्यापासून. त्याच्यानंतर पुढे 300 किलोमीटर हम्पी. टोटल हा आपला 300 किलोमीटरचा रूट आहे. तर इथे आपण घेतला आहे आपला पहिला ब्रेकफास्टचा ब्रेक. जोगेश्वरी मिसळ म्हणून एक मध्ये लागलाय आपल्याला रस्त्यात. हे आपण घेतला एक मस्त क्रिस्पी पेपर डोसा. आता आपण लागलो आहे सोलापूर हायवेला. पुण्यापासून 400 किलोमीटर नंतर एक राईट टर्न घ्यायचा आहे, जो विजापूरकडे जातो आणि विजापूरवरच आपण हम्पीसाठी जाणार आहोत. हा हायवे एकदम मस्त दिसतो आहे, एकदम रिकामा आहे, कारण आपण अर्ली मॉर्निंग निघालो आहोत. यांनी म्हटलं तर पहिल्यांदा गाडी चालवण्याचा प्रयत्न आपण याच हायवेवर करूया. पहिला अटेम्प्ट आहे, तर बहुतेक तरी बरी चालवली. बघूया नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये अजून चांगली चालवता येईल. तुम्हाला काय वाटते, कशी चालवली ही कमेंट मध्ये नक्की कळवा. हॉस्पेट हे डिस्ट्रिक्ट आहे हम्पीचं आणि आपण मौग्लीस कॅफे, एक बासापूर म्हणून गाव आहे, तिथे जाणार आहोत. ते मौग्लीस कॅफे म्हणून आहे, तिथे आपला स्टे असणार आहे. आणि मौग्लीस कॅफे हा एकदम हायवेला टच आहे. ऍक्च्युअली जो मेन हायवे पासून आपण गावामध्ये टर्न घेतो आहे, इथून 10-15 मिनिटाच्या अंतरावरच तो कॅफे आहे. ते सगळे पॉईंट या कॅफे पासून जवळ आहे. तर फायनली आपण पुणे टू हम्पी पोहोचलेलो आहोत. आणि हा रोड कसा होता, फायनली आपली ट्रिप कशी होती, पूर्ण आपण मस्ती किती केली, याचा संपूर्ण डिटेल ब्लॉग आमच्या YouTube चॅनलवर आला आहे. तो बघायला विसरू नका. लिंक आमच्या बायोमध्ये दिलेली आहे. बाय बाय. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ.